student we have to learn that the name of the chapter is the linear equation in two variable student. आणि स्टुडंट त्या चॅप्टर मध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 स्टुडंट ऑलरेडी आपला संपलेला आहे. हा स्टुडंट आता आपल्याला स्टार्ट करायचा आहे प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. पण त्याआधी त्याच्यावरचा जो कन्सेप्ट आहे तो स्टुडंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि तो कन्सेप्ट म्हणजे स्टुडंट ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर स्टुडंट आपलाचा आताचा रनिंग टॉपिक जो आहे तो म्हणजे ग्राफ. ओके, ग्राफ तर तुम्हाला माहिती आहे स्टुडंट, ओळखीचे आहात तुम्ही. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे स्टुडंट जो आपला चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव काय स्टुडंट, तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि त्याचा ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे स्टुडंट. चला तर मग स्टुडंट एक्झाम्पल मध्ये आपण लर्न करणार आहेत ड्रॉ ग्राफ ऑफ 2x - y = 4. आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे स्टुडंट 2x - y = 4 चा. काय आहे हे, तर स्टुडंट हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. कसं काय स्टुडंट, बट नॉट इज इन स्टँडर्ड फॉर्म because the constant term is the right side of the equal sign. The constant term 4 is the right side of the equal sign, so it is not a standard form but it is a linear equation in two variable. स्टुडंट हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. ठीक आहे, पण हे काय आहे स्टुडंट, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि ह्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा आपल्याला काय ड्रॉ करायचा आहे स्टुडंट, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. स्टुडंट 9 स्टँडर्ड मध्ये तुम्हीच शिकलेला आहात की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा ग्राफ लाईन असतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा ग्राफ काय असतो स्टुडंट, लाईन. म्हणजे जो काय ग्राफ आहे स्टुडंट हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा, तर तो काय येतो, लाईन येतो. तर स्टुडंट मला अजून एक पुढचं एक बोलायचं आहे. लाईन म्हणजे तरी नेमकं काय, तर स्टुडंट लाईन म्हणजे पॉइंट्स असतात. पॉइंट 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 म्हणजे स्टुडंट हे जे काय पॉइंट एकमेकांना चिटकून जर असले तर स्टुडंट त्यापासून काय बनते स्टुडंट, एक लाईन बनते. तर स्टुडंट हे लाईन म्हणजे काय असतं स्टुडंट, कलेक्शन ऑफ द ऑल दी पॉइंट्स इन द स्ट्रेट वे. एका सरळ मार्गामध्ये जे काही पॉइंट्स असतात त्याला आपण स्टुडंट त्याच्यापासून काय तयार होते, लाईन तयार होते. तर स्टुडंट अगदी तसंच ह्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पासून आपण पॉइंट शोधणार. काय शोधणार स्टुडंट, पॉइंट्स. आणि ते पॉइंट्स सपोज की तुम्ही पोस्टुलेट शिकलेला आहात की जर तुमच्याकडे जर पॉइंट असतील तर त्या पॉइंट मधून तुम्ही एक लाईन ड्रॉ करू शकता. करेक्ट, म्हणजे स्टुडंट एक लाईन ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला 2 पॉइंटची गरज असते. किती पॉइंटची गरज असते स्टुडंट, 2 पॉइंट. मग स्टुडंट हे जे काही बाकीचे जे काही पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट त्याच लाईनवर ऑटोमॅटिक्स येतात. ओके, म्हणजे स्टुडंट की हे जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे त्याच्यापासून आपल्याला 2 पॉइंट फाइंड करायचे. कमीत कमी 2 पॉइंट, जास्तीत जास्त 3-4 कितीही. तर स्टुडंट सगळ्यांना सांगण्यात येतंय आपण हे पहा, लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 2 पॉइंटची गरज असते. पण चांगली स्ट्रेट लाईन येण्यासाठी तुम्ही जास्त पॉइंट घ्या. आपण 3 पॉइंट घेऊन स्टुडंट सॉल्व्ह करणार आहोत. तुम्ही 4-5 किती पॉइंट घेतले तरी चालतील, पण स्टुडंट कमीत कमी 3 पॉइंट घ्या की जेणेकरून आपली लाईन चुकण्याची शक्यता कमी असते. वा, व्हेरी नाईस, खूप समजलेलं आहे की जे काही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे त्याचा ग्राफ काय येतो स्टुडंट, लाईन येतो. लाईनवर कोण असतात स्टुडंट, तर पॉइंट असतात. 2 पॉइंट मधून आपण लाईन ड्रॉ करू शकतो. म्हणजे एक पॉइंट जर असेल, हा एकच पॉइंट आहे, तर त्या एक पॉइंट मधून जाणाऱ्या लाईन्स या इन्फानाइट लाईन्स आहेत. करेक्ट, पण स्टुडंट जर 2 पॉइंट असतील आपल्याकडे तर त्या 2 पॉइंट मधून फक्त एक आणि एकच लाईन जाणार. ओके, म्हणजे स्टुडंट की ज्यावेळेस एक पॉइंट असतो त्या पॉइंट मधून स्टुडंट खूप सगळ्या लाईन जातात. त्यामुळे आपल्या इक्वेशनची लाईन कोणती सांगता येत नाही स्टुडंट. पण जर आपली लाईन जर 2 पॉइंट मधून जात असेल तर ती एक आणि एकच लाईन असते. म्हणून आपल्या इक्वेशनची लाईन कोणती ते ओळखण्यासाठी आपल्याला 2 आणि 2 पेक्षा जास्त पॉइंटची आवश्यकता असते. मग स्टुडंट कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 पॉइंट तुम्ही घ्या. 4-5 पॉइंट्स घेतले तरी पण चालतील. मग स्टुडंट आपल्याला लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याकडे पॉइंट्स पाहिजेत आणि पॉइंट्स फाइंड करण्यासाठी एक प्रोसिजर वापरावी लागणार आहे. ती काय प्रोसिजर असणार मी सॉल्व्ह करत असताना चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतो. चला तर मग पाहूयात. स्टुडंट काय करायचंय पहा, जे इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ते जसच्या तसं घ्या. तर स्टुडंट हे आहे 2x - y = 4. हे आहे स्टुडंट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याचा आपल्याला ड्रॉ करायचा आहे ग्राफ. ग्राफ लाईन आहे, परफेक्ट आहे, समजलेलं आहे तुम्हाला आता. पण आता किती पॉइंट प्लॉट करायचे, आपल्याला किती पॉइंट पाहिजेत लाईन ड्रॉ करण्यासाठी, 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा जास्त. आपण 3 पॉइंट घेणार आहेत. कसे फाइंड करायचे ते प्लॉट्स बघा, पॉइंट्स कसे फाइंड करायचे. 2x - y = 4. एक्स किंवा वाय
ह्या दोघांपैकी स्टुडंट एक व्हेरिएबल कोणताही एका साईडला ठेवा. ओके, कोणताही एका साईडला ठेवा, पण व्हेरिएबल सिलेक्ट करताना असा सिलेक्ट करा एका साईडला की ज्याचा कोएफिशियंट 1 असला पाहिजे. म्हणजे स्टुडंट 2x - y = 4 आहे. मग स्टुडंट इथं x चा कोएफिशियंट 2 आणि y चा 1 आहे, म्हणून स्टुडंट तुम्ही हे वाला सिलेक्ट करायचा एका साईडसाठी, कारण की सोप्पा जातो आणि पॉइंट्स फाइंड करायला इझी जातं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजून गेलंय, राईट? ओके, मग स्टुडंट दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगतो. चला तर स्टुडंट पहिल्यांदा आपण y एका साईडला ठेवूयात. ठीक आहे, मग काय होणार? 2x - y = 4. स्टुडंट हे जसंच्या तसं इक्वेशन आपण लिहिलेलं आहे. ओके, आपण y एका साईडला ठेवणार आहेत, म्हणजे स्टुडंट हा -y = दिस 4 and this plus 2x. Student going this side is a -2x. करेक्ट? स्टुडंट 4 - 2 आता 2 होणार नाही, कारण की हा 2x आहे, हा फक्त 2 नाहीये, त्यामुळे 4 - 2x ची सबट्रॅक्शन होणार नाही. वा, क्या बात आहे. स्टुडंट आता y ला फक्त आपल्याला y पाहिजे एका साईडला, मायनस नको, म्हणून स्टुडंट -9 ने परत मल्टिप्लाय करा. म्हणून स्टुडंट y = मायनसने मल्टिप्लाय केलं म्हणजे मायनस मायनस प्लस झालं. इथं मायनसने मल्टिप्लाय करा म्हणजे मायनसने मल्टिप्लाय केलं म्हणजे साइन होतात. परत आहे का? मायनसने मल्टिप्लाय होतात, इथं प्लस आहे झालं -4, इथं मायनस आहे झालं प्लस, आणि हे 2x. म्हणजे स्टुडंट एक व्हेरिएबल एका साईडला आला, y = -4 + 2x. एक तर अशा पद्धतीने करा, हे इक्वेशनचा आपल्याला वापर करायचा स्टुडंट पॉइंट आपल्याला फाइंड करण्यासाठी, किंवा तुम्ही आता इथे जसा y एका साईडला ठेवलाय तसा तुम्ही x सुद्धा एका साईडला ठेवू शकतात. कसा करायचा सांगतोय मी तुम्हाला, पण दोन्हीपैकी एकच करायचंय. ठीक आहे, आता पहा, आता x जर तुम्हाला वाटलं की मला x एका साईडला ठेवायचा आहे, ठेवू शकता. कसं स्टुडंट? हे 2x. ओके, -y पलीकडे गेल्यानंतर तो +y होणार, म्हणजे 2x = हा 4 आणि -y इकडे गेल्यानंतर स्टुडंट होणार +y. करेक्ट? आता 2 स्टुडंट इथे मल्टिप्लाय, पलीकडे गेल्यावर डिवाइड, म्हणजे x = 4 + y, आणि 2 मल्टिप्लायचा या साईडला गेल्यानंतर स्टुडंट डिवाइड. तर आता x एका साईडला आलाय स्टुडंट. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, हे करा किंवा हे करा. पण स्टुडंट जर डिनॉमिनेटरला जर नंबर येत असेल तर स्टुडंट तेव्हा तुम्हाला ते डिफिकल्ट जातं. कसं जातं स्टुडंट? ते तुम्हाला डिफिकल्ट जातं. त्यामुळे स्टुडंट मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याचा कोएफिशियंट 1 आहे तो व्हेरिएबल एका साईडला ठेवा, म्हणजे असे डिनॉमिनेटर इथं 2 आलाय तसा इकडे येणार नाही, त्यासाठी. ठीक आहे, चला तर मग ह्या दोन्हीपैकी कोणतंही एकच करायचंय. आपण हे ठेवूयात, हे रफ करूयात, पण असंही करता येईल. आता स्टुडंट की y = -4 + 2x याचा काय उपयोग करायचा आहे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, तर स्टुडंट आपल्या शेजारी आपण हे अशा पद्धतीचा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. स्टुडंट ग्राफ ड्रॉ करत असताना तुम्हाला ग्राफ पेपरचा उपयोग करायचा आहे. त्या ग्राफ पेपरवर प्रॉपर तुम्हाला x ऍक्सिस हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली y ऍक्सिस ड्रॉ करायचा आहे, की जे दोन्ही ऍक्सिस एकमेकांना 0 मध्ये इंटरसेक्ट करत असतील परपेंडिक्युलर मध्ये. तर स्टुडंट स्केल घ्यायचंय ऑन बोथ ऍक्सिस. 1 सेंटीमीटर = 1 युनिट. बघा, हे 1 सेंटीमीटर आहे, त्याला आपण 1 युनिट म्हणलोय. 1 युनिट म्हणजे नेमकं काय स्टुडंट? 1 सेंटीमीटर, 1 मीटर, 1 किलोमीटर. तर हे 1 मध्ये जे असतात त्याला आपण युनिट म्हणतो. ठीक आहे, ओके. तर स्टुडंट ग्राफ तर तुम्हाला ड्रॉ करता येतो असं x अँड y ऍक्सिस. पॉइंट्स प्लॉट करायचं सुद्धा तुम्ही 9th स्टँडर्डला शिकलेला आहात, पण तरी पण स्टुडंट आता आपल्याला शिकायचं आहे. ओके, मग y = -4 + 2x. एक व्हेरिएबल एका साईडला आणलाय, बाकीचे दुसरीकडे नेलेत. तर स्टुडंट आता आपल्याला काय करायचं, तर एक चार्ट ड्रॉ करायचा. काय चार्ट बघा स्टुडंट, आपल्याला 3च पॉइंट प्लॉट करायचे आहेत, म्हणून स्टुडंट आपण 3च कॉलम करूयात. हे पहा, अशा पद्धतीने स्टुडंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे एक चार्ट. इकडे x कोऑर्डिनेट स्टुडंट, इकडे y कोऑर्डिनेट, आणि हा जो XY जो असतो तो पॉइंट असतो. हे तुम्हाला माहिती आहे स्टुडंट बेसिक. पहिला x कोऑर्डिनेट असतो, दुसरा y कोऑर्डिनेट असतो. ठीक आहे, अशी लिहिण्याची पद्धत आहे स्टुडंट. x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट, x, y, दिस इज द पॉइंट. आता काय करायचं, तर स्टुडंट जो व्हेरिएबल एका साईडला आहे त्याच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या असतात, म्हणजे y च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या. म्हणजे इथला नंबर सापडायचा आहे, म्हणजे हा नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे, आणि हा देखील आपल्याला नंबर फाइंड करायचा आहे. मग स्टुडंट
आता वायची व्हॅल्यू फाइंड करायची का, वाय एका साईडला आहे. ठीक आहे. मग स्टुडंट आता एक्सचे जे काय व्हॅल्यूज आहेत ह्या मोकळ्या राहिल्यात, रिकाम्या आहेत, त्या आपल्याला भरायच्या. बघा स्टुडंट, त्या आपल्याला भरायच्यात. मग स्टुडंट काय भरणार इथं, कोणतेही नंबर भरणार. कोणतेही म्हणजे काय, अहो कोणतेही नंबर तुम्ही या ठिकाणी भरू शकता, पण घेताना स्टुडंट छोटे छोटे नंबर घ्यायचे. एक्झाम्पल लाईक, ओके, 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, -1 घ्या, -2 घ्या, 3 घ्या, -3 घ्या. तर स्टुडंट असे नंबर शक्यतो तिथं घ्या. पॉइंट मधले नंबर घेऊ नका, लाईक 2.33. असे पॉइंट मधले नंबर जर तुम्ही घेतले तर तुम्ही स्टुडंट हा जो ग्राफ पेपर आहे, ह्या ग्राफ पेपरवरती तुम्हाला प्लॉट करायला डिफिकल्ट जाईल. म्हणून स्टुडंट तुम्हाला असे इंटिजर्स नंबर्स घ्यायचे आहेत, पॉइंट्स मधले नंबर घेऊ नका. ठीक आहे. आणि छोटे नंबर घ्या की जेणेकरून स्टुडंट आपले जे काही ग्राफ आहे त्या ग्राफ पेपरवरती नंबर काय आहेत बघा स्टुडंट, 1 2 3 4 1 2 3 4 अँड लाईक दिस. ओके. पण स्टुडंट या ठिकाणी करेक्शन करायचं आहे. हा जो काही एक्स ऍक्सिस आहे इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, या साईडला सगळे कसे असतात स्टुडंट, निगेटिव्ह नंबर्स. राईट. आता स्टुडंट एक लक्ष द्या की हा एक्स ऍक्सिस आहे, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. वाय ऍक्सिस आहे स्टुडंट बिलो साइड, लोअर साइड ऑफ द एक्स ऍक्सिस, तर स्टुडंट तिथं देखील कसे नंबर असतात, निगेटिव्ह नंबर्स असतात. ठीक आहे. आता पहा की एक्स ऍक्सिसच्या व्हॅल्यू आपल्याला मनाने टाकायच्या स्टुडंट. मग काय टाकणार एक्स ऍक्सिसच्या व्हॅल्यू, काहीही टाका, छोट्या किमती टाका स्टुडंट. चला तर मी स्टुडंट टाकतो एक्स ची व्हॅल्यू 0. ठीक आहे. वाय ची ओके, एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली, एक्स व्हॅल्यू -1 पुट केली आणि एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केली. छोट्या व्हॅल्यूज घ्यायच्यात स्टुडंट की जेणेकरून वायच्या पण आपल्याला छोट्या किमती भेटतील. ठीक आहे. मग आता वायच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्यात. मग स्टुडंट त्या फाइंड करण्यासाठी आपण हे इक्वेशन यूज करणार आहे. कोणतं इक्वेशन, हे y इक्वल टू -4 + 2x. मग स्टुडंट आपण म्हणूयात या ठिकाणी कन्सिडर, हे इक्वेशन कन्सिडर करा, y इज इक्वल टू -4 + 2x. स्टुडंट या ठिकाणी पहिली व्हॅल्यू आपण स्टुडंट x ची 0 घेतलेली आहे, तर स्टुडंट x ची व्हॅल्यू 0 टाका. तर y इज इक्वल +2 मल्टिप्लाय x व्हॅल्यू स्टुडंट 0 आहे, सो टू -4 + 2 इंटू 0 0, सो y इज इक्वल टू स्टूडेंट हमें मिलेगा -4. तो y की वैल्यू स्टूडेंट यहाँ पे जब x की वैल्यू 0 है, जेव्हा x की वैल्यू 0 आहे त्यावेळेस y ची वैल्यू आपल्याला काय भेटली स्टूडेंट, -4. आता x ची वैल्यू -1 आहे तर y ची वैल्यू काय असणार ते आपल्याला फाइंड करायचंय. चला फाइंड करूयात. या ठिकाणी परत हेच इक्वेशन y -4 y is equal to -4 plus 2 multiply. Student x ची value काय? What is the x? X is a -1. So student here is a -1 and y is equal to student here -4 and 2 into -1. 2 into -1 आणि plus into minus the minus आणि 2 into 1 is a 2. So student y is equal to -4 - 2 हे झालं -6. Student y is equal to -6, y is equal to -4. So student की ज्यावेळेस x ची व्हॅल्यू -1 आहे त्यावेळेस स्टुडंट y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली स्टुडंट -6. आता x ची व्हॅल्यू 1 पुट करायची आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची स्टुडंट. या ठिकाणी स्टुडंट फाइंड करूयात. ओके, कन्सिडर. आता काय कन्सिडर करणार स्टुडंट, इक्वेशन y is equal to -4 plus 2x. What is the value of x student? Ex is a 1. समजून गेलंय. नाउ स्टुडंट y is equal to हे -4 2 into 1 is 2. So y is equal to स्टुडंट -4 plus 2 किती स्टुडंट, तर -2 म्हणजे y चं व्हॅल्यू स्टुडंट आपल्याला मिळालेलं आहे -2. So x is equal to 1, that time y is equal to -2. मग स्टुडंट अशा पद्धतीने आपल्याकडे व्हॅल्यूज आपण फाइंड करायचे आहेत. तर यावरून स्टुडंट आता आपण स्टुडंट पॉइंट्स लिहिणार आहेत. फर्स्ट पॉइंट झाला आपला स्टुडंट 0 -4. स्टुडंट सेकंड पॉइंट झाला आपला -1 -6. स्टुडंट थर्ड पॉइंट झाला आपला x ची व्हॅल्यू पहिले 1 आणि नंतर y ची व्हॅल्यू -2. म्हणजे 0 -4 -1 -6 अँड 1 -2 दीज आर द पॉइंट्स. हे स्टुडंट काय स्टुडंट हे पॉइंट्स आहेत. तर हे पॉइंट्स आपल्याला स्टुडंट ह्या ग्राफ पेपर वरती आता काय करायचे, प्लॉट करायचे आहेत. चांगल्या पद्धतीने स्टुडंट आपण यांना काय करूयात, प्लॉट करूयात. ठीक आहे. तर स्टुडंट हे कॅल्क्युलेशन तुम्ही साईडलाही करू शकतात, हे कॅल्क्युलेशन तुम्ही पेपर वरती करू शकतात, दोन्ही चालेल. चला तर पॉइंट प्लॉट करूयात स्टुडंट. 0 -4
आता 0-4 जर बघितलं तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार हा स्टुडंट? क्वाड्रंटमध्ये नसणार. का क्वाड्रंटमध्ये नसणार? एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या की जर एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोघांपैकी एक कोऑर्डिनेट जरी 0 असेल तर पॉइंट्स हा लाईन वरती असतो, पॉइंट हा ऍक्सिस वरती असतो. म्हणून स्टुडंट 0-4 हा क्वाड्रंटमध्ये नसणार. तर स्टुडंट क्वाड्रंट काय आहे ते मला तुम्हाला सांगावं लागेल की हा जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे तो एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल जी लाईन आहे स्टुडंट ते म्हणजे वाय ऍक्सिस, आणि हा फर्स्ट क्वाड्रंट हा सेकंड क्वाड्रंट. बघा छोटं लिहितो या ठिकाणी, फर्स्ट क्वाड्रंट इट इज अ सेकंड क्वाड्रंट, दिस इज अ स्टुडंट थर्ड क्वाड्रंट अँड स्टुडंट इज द फोर्थ क्वाड्रंट. स्टुडंट असे क्वाड्रंट आहेत, कप्पे, पहिला कप्पा, दुसरा, तिसरा, चौथा, असं स्टुडंट. आता हा स्टुडंट हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस, पहिला पॉइंट जर बघितला स्टुडंट तर तो 0-4 आहे. 0-4 म्हणजे स्टुडंट दोन्ही पैकी एक कोऑर्डिनेट 0 आहे आणि एक कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे स्टुडंट हा क्वाड्रंट मध्ये नसणार, हा ऍक्सिस वरती असणार. मग कोणत्या ऍक्सिस वरती असणार हा प्रश्न आहे. तर स्टुडंट त्या दोघांपैकी कोणता 0 सोडून दुसरा नंबर आहे तो चेक करणार, तो आहे -4. तर दुसरा कोऑर्डिनेट आहे तो, आणि दुसरा कोऑर्डिनेट आपल्याकडे कोण असतो? वाय असतो. म्हणजे वाय ऍक्सिस वर हा पॉइंट असणार 0-4. म्हणजे -4 वर जावा, वाय ऍक्सिस वर जावा आणि -4 शोधा. चला तर स्टुडंट हा वाय ऍक्सिस आणि -4 इकडे आहे. म्हणजे स्टुडंट हा जो पॉइंट आहे तो आहे 0-4. स्टुडंट असं जे काही पॉइंट प्लॉट करायचे ते तुम्ही ऑलरेडी स्टुडंट 9 स्टँडर्डला बघितलेलं आहे, तरी पण स्टुडंट आपण चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो आहे. दुसरा पॉइंट आहे स्टुडंट -1 -6 मायनस मायनस. तर स्टुडंट हा दोघांपैकी एकही कोऑर्डिनेट 0 नाही, म्हणजे स्टुडंट हा पॉइंट नक्कीच क्वाड्रंट मधला असला पाहिजे. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोणते पॉइंट्स असतात, सेकंड क्वाड्रंट मध्ये कोणते पॉइंट्स असतात, थर्ड क्वाड्रंट मध्ये कोणते पॉइंट्स असतात, फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोणते पॉइंट्स असतात, ते आपण याच व्हिडिओमध्ये बघूयात. आणि स्टुडंट पुढच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं जाणार नाही, कारण की स्टुडंट हा बेसिक पार्ट आहे जो 9 स्टँडर्डचा आहे. ओके, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये स्टुडंट पहिल्याचं साइन प्लस पाहिजे, दुसऱ्या क्वाड्रंटचं साइन प्लस पाहिजे, ते वाले पॉइंट्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतात. का? पहिला ऍक्सिस एक्स ऍक्सिस आणि इकडे त्याचे सगळे नंबर प्लस आहेत, म्हणून पहिला कोऑर्डिनेट प्लस. स्टुडंट पहिल्या कोऑर्डिनेट मध्ये वाय ऍक्सिस पण आहे, कारण की इथून इथपर्यंत जो ऍक्सिस आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काम करतो, म्हणून स्टुडंट हे सगळे नंबर प्लस प्लस आहेत, म्हणून वाय ऍक्सिस सुद्धा प्लसच लागतो. त्यावेळेस तो पॉइंट स्टुडंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये बघा स्टुडंट, तुम्हाला आता समजून जाईल. ठीक आहे, पहिले एक्स, मग एक्स चे सगळे साइन कसे स्टुडंट? मायनस, म्हणजे पहिल्याचं साइन मायनस पाहिजे. आणि स्टुडंट सेकंड मध्ये हा ऍक्सिस सुद्धा काम करतो, हा वाय ऍक्सिस वरचा, त्याचे सगळीकडे साइन प्लस आहेत, म्हणजे असं. जर पहिल्याचं मायनस आणि दुसऱ्याचं प्लस साइन असेल तर तो पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार. थर्ड क्वाड्रंट मध्ये आता तुम्हाला समजून जाईल ऑटोमॅटिकली. बघा, हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस हा क्वाड्रंट तयार करतो. तर स्टुडंट एक्स ऍक्सिस पहिले तो निगेटिव्ह आहे, वाय ऍक्सिस सगळे नंबर निगेटिव्ह आहेत, म्हणजे दोघांना जर साइन निगेटिव्ह असतील तर तो पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो. मग दुसरा पॉइंटला दोन्हीकडे स्टुडंट कसे साइन्स आहेत? मायनस मायनस, म्हणजे हा जो काही पॉइंट आहे -1 -6 हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार. स्टुडंट फोर्थ बघा, फोर्थ क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी जो पहिला ऍक्सिस असतो तो एक्स ऍक्सिस, आणि एक्स ऍक्सिसचे साइन सगळीकडे कसे बघा +1 +2, म्हणजे स्टुडंट पहिलं प्लस. ओके, आणि स्टुडंट दुसऱ्या हा जो क्वाड्रंट आहे हा ऍक्सिस सुद्धा बनवतो, म्हणून स्टुडंट याचे सगळे साइन मायनस आहेत, म्हणून मायनस. ठीक आहे, म्हणजे स्टुडंट जर दोन्ही कोऑर्डिनेटचे साइन जर प्लस प्लस असतील तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो पॉइंट असणार, मायनस प्लस असतील तर तो पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार, मायनस मायनस पॉइंट असतील तर स्टुडंट तो पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार, आणि प्लस मायनस जर पॉइंट असतील तर तो पॉइंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणार. ठीक आहे स्टुडंट, -1 -6 स्टुडंट आपण पाहूयात. तर -1 -6 दोघांना स्टुडंट मायनस मायनस साइन आहेत, म्हणजे मायनस मायनस साइन म्हणजे थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे, तर काय -1 आणि -6. तर स्टुडंट -1 -6 बघा कसं प्लॉट करण्यात आपण आता. -1 -6 या ठिकाणी स्टुडंट -1 इकडे आहे, इथे -1 स्टुडंट. आपण काय करणार स्टुडंट? लाईन वरती तर ओढणार नाहीत. का स्टुडंट? कारण की आपला पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे, आपल्याला इकडे -1 इथे -1 आहे स्टुडंट, बघा नीट, -1 आणि हा -6.
म्हणजे स्टुडंट असंही तुम्हाला या ठिकाणी असं बघायचं आहे आणि असंही स्टुडंट तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. पण स्टुडंट तुमच्याकडे स्केल असणार आहे, तुमच्याकडे जो काही ग्राफ पेपर असतो त्यावरती स्टुडंट एकदम परफेक्ट स्केल दिलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही. तर स्टुडंट हा जो पॉइंट आहे तो आहे -1 -6. ओके, आता स्टुडंट आपल्याला जो थर्ड पॉइंट आहे तो आपल्याला चेक करायचा आहे, तो आहे 1 आणि -2. मग स्टुडंट ह्या 1चं साइन चेक करा, तर 1चं साइन आहे प्लस आणि 2चं साइन आहे मायनस, म्हणजे प्लस मायनस शोधा कोणत्या पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल. प्लस मायनस या ठिकाणी फोर्थ क्वाड्रंट 1 -2. मग स्टुडंट 1 -2 कुठे असेल बघा, फोर्थ क्वाड्रंट 1 -2 म्हणजे या ठिकाणी. बघा 1 आणि या ठिकाणी स्टुडंट -2 आहे. ओके, 1 आणि -2. स्टुडंट दिस इज अ थर्ड पॉइंट. आता स्टुडंट आपण तीनही पॉइंट प्लॉट केलेले आहेत. हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट. तर स्टुडंट असे आपण अजून भरपूर सगळे पॉइंट्स आपण प्लॉट करू शकतो. तर स्टुडंट हे सगळे पॉइंट आपल्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला सॅटिस्फाय करतात, कारण की त्या इक्वेशन वरूनच हे पॉइंट्स आपण फाइंड केलेले आहेत. जे पॉइंट आपण प्लॉट केलेत स्टुडंट, आता त्या पॉइंट मधून स्टुडंट काय करा, एक लाईन ड्रॉ करा. ठीक आहे, स्टुडंट लाईन होते का बघा. ओके, एक्झॅक्टली करेक्ट स्टुडंट, लाईन ड्रॉ होते आहे. एक्झॅक्टली करेक्ट स्टुडंट. तर ही जी काही लाईन आहे स्टुडंट, तर ही तिन्ही पॉइंट मधून जाते. जर स्टुडंट या ठिकाणी तुम्ही अजून जर पॉइंट घेतले असते तरी ते पॉइंट्स ह्याच लाईनवर आले असते. म्हणजे स्टुडंट जरी या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यूज तुम्ही वेगळ्या जरी घेतल्या स्टुडंट, तर लाईन तर अशीच येणार, लाईन तर ह्याच पॉइंट मधून जाणार. म्हणजे स्टुडंट की जरी कोणाचे जर पॉइंट्स जर वेगळे आलेले असतील तर तुम्ही अजिबात घाबरायची काही गरज नाही. तर स्टुडंट तुमचा आन्सर बरोबर येणार जर तुमचं कॅल्क्युलेशन्स बरोबर असतील तर. लाईन ड्रॉ केल्यानंतर स्टुडंट ही लाईन कोणत्या इक्वेशनची ते तुम्ही लिहिलं पाहिजे, तर ती आहे स्टुडंट 2x - y इज इक्वल टू 4. ह्या इक्वेशनची ही लाईन आहे स्टुडंट. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल त्याचा जो ग्राफ असतो स्टुडंट, तर तो काय असतो, लाईन असतो. तर स्टुडंट एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असेल तर त्याला एक लाईन असणारच. मग स्टुडंट प्रश्न असा आहे की या जगामध्ये किती लाईन्स असतील, किती लाईन्स असतील, तर जेवढे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असतील तेवढ्या लाईन्स असतील. प्रश्न असा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल किती असतील, तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे रिअल नंबर वरती डिपेंड असतात. जेवढे तुम्ही कोएफिशियंट चेंज करणार तेवढे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तयार होणार. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल किती असणार असे तर सांगता येणार नाही. आणि प्रत्येक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल साठी लाईन असते. म्हणजे जेवढे म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल किती ते सांगता येत नाही. म्हणून स्टुडंट किती लाईन्स असतील ह्या जगात अजिबात सांगता येत नाही. बघून घ्या स्टुडंट, आपण किती लाईन ड्रॉ करू शकतो. ह्या सगळ्या लाईन्स आहेत स्टुडंट. तर ह्या प्रत्येक लाईनला एक सेपरेट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. तर स्टुडंट म्हणून सगळ्यांना सांगण्यात येत आहे की जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे त्याचा ग्राफ लाईन असतो. तर हे तुम्हाला ग्राफ ड्रॉ कसं करतात हे शिकवलंय. तर स्टुडंट आपण आता प्रॅक्टिस सेट कडे जाणार आहेत. प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 त्यामध्ये स्टुडंट आपल्याला सॉल्व करायचंय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बाय द ग्राफिकल मेथड. काय करायचं स्टुडंट, सॉल्व लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बाय द ग्राफिकल मेथड. म्हणजे त्या ग्राफिकल मेथड मध्ये असे लिनियर इक्वेशन आपल्याला दोन दिलेले असतील. किती दिलेले असतील स्टुडंट, दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्याला दिलेले असणार. आणि स्टुडंट त्याचे आपण अशा दोन लाईन ड्रॉ करणार. दोन लाईन जिथं कुठे एकमेकाला इंटरसेक्ट होणार तो पॉइंट म्हणजे त्यांचं सोल्युशन. ठीक आहे, बघूयात.